राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांची जी जबाबदारी आहे की बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखणं या संदर्भातली जबाबदारी आशांवरती आहे. मात्र 2019 मध्ये आशाताईंना कोणत्याही प्रकारचं गटप्रवर्तकांना सुद्धा निवडणुकीचं काम लावू नये अशा प्रकारचं माननीय आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी पत्र देण्यात आलेलं आहे. मात्र या पत्राची दखल न घेता निफाड प्रांत आणि निफाड तहसीलदार त्याचप्रमाणे पिंपळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिकेच्या यांनी दबाव आणून अशा गटप्रवर्तकांना सक्तीने बीएलओ आणि एसआयआरचं काम लादण्याचा प्रयत्न करतायत, लादलेले आहेत. त्यांना इच्छा नसताना त्यांना ऑर्डर दिली, त्यांच्याकडे मतदार रिक्षामध्ये बसून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. हे सर्व मानसिक छळ करण्याचा हा प्रयत्न आहे. या संदर्भात निफाड तालुक्यातल्या आशाताईंनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रारही केलेली आहे की आमच्या या सर्व सक्तीच्या बळजबरीने काम करण्याची आमच्यावर सक्ती करतायत, म्हणून आम्हाला मानसिक त्रास होतोय, त्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही जिल्हा परिषदेला या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ साहेबांच्या नावाने निवेदन दिलं. डीएचओ साहेबांची आज चर्चा केलेली आहे आणि या पत्रामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की मान्य आयुक्तांच्या पत्राप्रमाणे आशा आणि गटप्रवर्तकांना कोणत्याही प्रकारचं काम सक्तीने निवडणुकीचं लावू नये. एसआयआर आणि बीएलओची जी ऑर्डर दिलेली आहे ती त्वरित रद्द करावी व आशांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही या पुढच्या काळात हे काम करणार नाहीच आहोत आणि तीव्र आंदोलन सुद्धा महाराष्ट्रभर सुद्धा करण्याची गरज पडली तर आयटक संघटनेच्या वतीने आशा गटप्रवर्तक संघटना करेल असा इशारा आज आम्ही या निवेदनाद्वारे दिलेला आहे.